हो, अशी कोणतीही शक्ती या जगामध्ये अस्तित्वात नाही की जी विशिष्ट अंतरावरून तुम्हाला जादूटोणा करेल, करणी करेल. एक कल्पना करून बघा ना, की खरोखर या देशामध्ये जर असे मंत्रतंत्र करणारे, जादूटोणा करणारे बुवा-बाबा, मांत्रिक, तांत्रिक जर असते, तर आपल्या देशाला शत्रूंची गरज नसती. आपल्या देशावर शत्रूंनी आक्रमण केलं नसतं. साधारणतः अनेकदा आपल्या देशात आक्रमणं झाली. आपल्या देशात जादूटोणा, मंत्रतंत्र करणीवाले जर खूप हजारो वर्षापासून अस्तित्वात आहेत असं जर सांगितलं जातं, तर आपला देश इंग्रज असतील, शक, हुन, त्याच्यानंतर मोगल हे सगळे जर मोजले तर जवळपास 1 ते 1,500 वर्ष आपण गुलाम होतो. तेव्हा हे मांत्रिक, तांत्रिक आणि जादूटोणा करणारे सगळे खतरनाक बुवा-बाबा कुठे गेले होते? तर खरोखर हे विद्या अस्तित्वात असेल तर ज्या लोकांनी आपल्या देशावर गुलामी लादली, ज्या लोकांनी, ज्या राजांनी, ज्या परकीय आक्रमकांनी आपल्याला गुलाम बनवलं, टाचेखाली ठेवलं, अशा माणसांचे बाहुले करून कुठेतरी त्याच्यावर मंत्रतंत्र करून त्यांना मारण्याचं काम झालं असतं. परंतु आपल्या देशाच्या इतिहासात, पुराणातसुद्धा असं काहीही आढळत नाही. त्यावरून एक कल्पना करा की ह्या सगळ्या भाकड कथा आहेत. एखाद्या सायकोलॉजिकल कारणं याच्या मागे असतात. अनेकदा तुमचं एखाद्याशी वाद होतो आणि ते वाद झाल्यानंतर कदाचित कुणीतरी सांगितलं की तो काहीतरी जाणकार आहे, मंत्रतंत्राचा जाणकार आहे, आणि मग तुम्हाला एखादा त्रास व्हायला लागला तर तुम्हाला अचानक ते आठवते की या माणसाने काही केलं तर नसेल ना. त्याच्यामुळे या सगळ्या जादूटोणा, मंत्रतंत्र करणी याच्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही स्वतःही विश्वास ठेवू नका, इतरांवरती विश्वास करायला सांगू नका. पाकिस्तान आपल्याला किती त्रास देतो. सततचं युद्ध लादण्याची परिस्थिती असते. काहीतरी खुरापती त्या सीमेवर काढल्या जातात. आपले दर 2-3 महिन्यांनी गोळीबार होतो. आपले काही सैनिक मरतात, अटॅक होतात, त्याच्यातही आपले सैनिक मरतात. मला वाटते जर आपल्या देशात खरोखर असे जर खतरनाक असं म्हटलं जातं की बंगालमध्ये बंगालची जादू खूप फेमस आहे. बंगालमध्ये फार खतरनाक जादूगार आहेत. त्यांनी तुमची बाहुली केली की तुम्हाला पटकन इकडे अटॅक येतो, ते मूठ मारू शकतात, असं काहीतरी सांगितलं जातं आणि आपण शिक्षित लोकसुद्धा त्याच्यावर भरोसा ठेवतो. तर दुसरी कल्पना करा की खरोखर असं जर अस्तित्वात असतं तर भारत सरकारने काय केलं असतं? मोदी सरकारने काय केलं असतं? देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी काय केलं असतं की हे जेवढे काही भारतातले खतरनाक मांत्रिक आहेत की जे इथे बसून शेकडो किलोमीटरवर, हजारो किलोमीटर असणाऱ्या कोण्यातरी माणसाची बाहुली करून त्याच्यावर मंत्र मारला की तो तिथे समोरचा शत्रू मरू शकतो, अशी विद्या ज्यांना प्राप्त आहे असे लोक गोळा केले असते. कदाचित भारताच्या सीमेवर असे सगळे मांत्रिक, खतरनाक गुरु, हे दिव्य दरबार भरवणारे सगळे एक 15-15, 20-20 लाख रुपये महिन्याचं पॅकेज देऊन यांना त्याच्यावर नियुक्त केलं असतं देशाच्या सीमेवर, किंवा दिल्लीत तरी यांची एखादी कार्यशाळा ठेवली असती किंवा तिथे नियुक्ती केली असती की इथे बसा आणि तिथून इम्रान खानचा काहीतरी पुतळा करा. त्यांनी भारताविषयी एखादं वक्तव्य केलं तर त्याच्यावर लगेच मंत्र मारला की तिथे त्याला एकदम अटॅक आला पाहिजे, फेफरं भरलं पाहिजे. असं होतं नाही. आपल्याला हसू यायला लागतं. आपल्यासारखा माणूस या पद्धतीने जर विचार करायला लागला तर याच्यातला फोलपणा आपल्या निश्चित लक्षात येते. त्याच्यामुळे मंत्रतंत्र, जादूटोणा यात कवडीचाही अर्थ नाही. काही घटना ज्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडतात त्या घटनांची संगती लावण्याचं आपलं चुकते. अनेकदा आपण त्याची कारणमीमांसा योग्य पद्धतीने करू शकत नाही. म्हणून आपल्याला अनेकदा असं वाटते की हे कदाचित त्यांनी करणी केली असावी, अमुक माणसांनी केली असावी. कोणीही या जगामध्ये कुणालाही करणी करू शकत नाही आणि दुरून तर नाहीच नाही. म्हणजे जोडून करता येते काय? अजिबात नाही. एखाद्या माणसाने तुम्हाला, मांत्रिकाने एखादा खायला दिलं, स्लो पॉयझन आजकाल अनेक जडीबुटींमध्ये असते, अनेक वनस्पतीमध्ये स्लो पॉयझन असते, औषधामध्ये असते. आज खाल्लं तर कदाचित वर्षभरानंतर तुमचं रक्त थोडं गोठायला लागते, गाढ होते, त्याच्यातून काही दुष्परिणाम होतात. असं कोणी खायला दिलं तर ते लगेच तुम्ही डॉक्टरकडे जा, त्याची तपासणी करा. परंतु तुमचा संबंधही नाही, तुम्ही एखादा खाल्लंही नाही, तो शेकडो दूर एखादा माणूस आणि तो तुम्हाला करणी करतोय, असं जर कोणी सांगत असेल तर त्याच्यावर अजिबात भरोसा ठेवू नका. ह्या सगळ्या फोकनाड्या असतात आणि तुम्हाला आम्हाला लुटण्याचं षडयंत्र या पद्धतीनं करत असतात. धीरेंद्र शास्त्री असतील किंवा पंढोखर महाराज असतील, अनेक महाराज आहेत. आपल्या देशात या लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. हे सगळं असं सांगून तुमच्या कमकुवत मानसिकतेला अधिक कमकुवत करण्याचं काम करतात. त्याच्यातून
तुम्हाला आर्थिक, मानसिक, शारीरिक लुबाडत जातात. आणि अनेक एज्युकेटेड माणसं मी या सगळ्या बुवाबाजीच्या, मंत्रतंत्राच्या, टोण्याच्या नादी लागलेले बघत आहेत. एकदा तुम्ही अशा लोकांच्या नादी लागले की तुमचं आयुष्य बर्बाद होते, संपूर्ण कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त होतो. तुम्ही आर्थिक, शारीरिक, मानसिक नाडले जाता आणि जेव्हा तुमच्या लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्याच्यामुळे आताच आपण सावध राहूया, अंधश्रद्धा सोडूया, देशाला आणि कुटुंबाला सुद्धा बलवान करूया. नमस्कार.